स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी अखेर पश्चिम बंगालमध्ये भाजपचा झेंडा फडकवण्याचं स्वप्न ते पूर्ण करण्याच्या दिशेने आहेत। भाजपने पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जींचा 15 वर्षांचा गड अखेर उलथवून टाकण्याचे प्रयत्न केलेत, तशी चर्चा सुरू झालेली आहे। भाजपने 200 जागांच्या दिशेने घोडदौड सुरू केली आहे। कलांमध्ये भाजप 194 जागांवर आघाडीवर आहे। ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस 91 जागांवरती आघाडीवर आहे। त्यामुळे ममता बॅनर्जींच्या गडाला भाजपने एक प्रकारे सुरुंग तर लावलेला आहे। आता ममता बॅनर्जींचा हा राजकीय गड त्यांचं राजकीय वर्चस्व भाजप संपुष्टात आणणार का, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याच सगळ्या मुद्द्यावरती आपण बातचीत करूयात। विश्वास पाठक सर सध्या आपल्या सोबत आहेत। सर नमस्कार। पश्चिम बंगालची चर्चा बरीच आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त चर्चा होतीये ती म्हणजे भाजपच्या मायक्रो मॅनेजमेंटची। पण या सगळ्यामध्ये चर्चेमध्ये मगाशी विजय चोरमारे सर जे म्हणाले की मोदींचा अहंकार प्लस शहांचा अहंकार, त्याच्यापेक्षा सुद्धा ममता बॅनर्जींचा अहंकार जास्त होता आणि त्याला जनतेने सुरुंग लावलेला आहे। तर कशाचं पारडं जड आहे, तुमच्या मायक्रो मॅनेजमेंटचं की अँटी इन्कम्बन्सीचं? आपण त्यांच्याशी पुन्हा एकदा संपर्क साधायचा प्रयत्न करूयात। तर आपण सध्या दृश्य पाहतोय की जोरदार जल्लोष पश्चिम बंगालमध्ये पाहायला मिळतोय। पेढे वाटले जात आहेत, लाडू वाटले जात आहेत, अगदी झालमुरी सुद्धा खायला घातली जाते, कारण का झालमुरी सेंटर ऑफ अट्रॅक्शन झालेली होती